हॅलो, मी साक्षी चव्हाण. माझ्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण या वेळेमध्ये बघणार आहोत की फोर्टेक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं आहे. जे आपल्याला मापं लागणार आहे ती मी सगळी स्क्रीनवरती शेअर केली आहे. ते तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी ते सर्वप्रथम पेपर घेते, याला डबल फोल्डेड करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जी ओपन साईड आहे ती बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि जी फोल्ड साईड आहे स्वतःकडे ठेवायची. फोल्डेड साईड स्वतःकडे असले की आपण मापं व्यवस्थित टाकू शकतो. तर आपली उंची आहे 13.5 इंच. त्याच्यामध्ये मी 1.5 इंच ॲड करणार आहे. असं 15 इंचवरती ते मार्क करून घेणार आहे. तर इथे आपण काय करणार, एकाच वेळेला दोन्ही भाग कट करणार, फ्रंट आणि बॅक. तर आपण फ्रंट साईडला जे 1.5 इंच घेतो आणि बॅक साईडला 1 इंच घेतो, त्या पद्धतीनेच मी घेतलं आहे इथे. पण आता डायरेक्ट आपण दोन्ही पार्ट कट करतो आहे म्हणून मी इथे 1.5 इंच मार्क केलं आहे. म्हणजे मी 15 इंचावरती मार्क करून घेतलं आहे. तर आता इथे आपण 5.25 इंचावरती मार्क करणार आहोत शोल्डरसाठी. आणि मुंडा खोली आपण 5.25 इंचावरती मार्क करणार आहोत. आणि अशा प्रकारे इथे एक चौकोन करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी इथे बघा, मुंडा खोली मी 5.25 इंच घेतली ना, तिथे तुम्ही 5.5 पण घेऊ शकता. जसा मुंडा घेर असेल तेवढा त्याच पद्धतीने तुम्ही इथे मुंडा खोली घ्यायची. तर मी 5.25 घेतले. आता आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहे. इथे छाती आहे 38 इंच, डिवाइड बाय 4 करायचं आहे. आपल्याला 9.5 भेटणार. आणि कंबर आहे 32 इंच, डिवाइड बाय 4 करायचं आहे. आणि त्याच्यात आपल्याला 8 इंच येणार आहे. तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे टक्ससाठी. आता आपण छातीचा चौथा भाग इथे टाकून घेऊया, जो 9.5 आला आहे. आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायची आपल्याला. ते तुम्ही 2 इंच पण टाकू शकता शिलाई मार्जिन. मी 1.5 इंच घेते, तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता. काही हरकत नाही, कुठे काही होत नाही. आता आपण कमरेचा चौथा भाग टाकणार आहोत, जो 8 इंच आला आहे. त्याच्या पुढे 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच, जे आपण वरती जेवढी घेते तेवढीच खालती येते 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची. आणि अशा आपण 2 रेषा आखून घेऊया सरळ. आता आपण शोल्डर. तर शोल्डरमध्ये बघा, मी गळा रुंदी घेते 2.25 इंच. तर मी 2.25 इंचवरती मार्क करून घेते. तर इथे पुढे आपला 3 इंच शोल्डर राहिलेलं आहे. त्याच्यामधनं आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे, जे आपण स्लीव्जला जॉईन करणार. आणि 1/2 इंच जे गळपट्टीमध्ये जाणार. अशा प्रकारे आपले हे 2.25 इंच ती पण पट्टी जे शोल्डर आहे ते आपलं 2.25 इंचच राहणार आहे. तर आपला गळा आहे 6 इंच, त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ॲड करणार आहे, म्हणजे 6.5 इंचावरती आपल्याला मार्क करायचं. तर मी इथे 2.5 इंचावरती मार्क केलं आहे. तुम्ही 2.25 पण घेऊ शकता, काही हरकत नाही. असा एक चौकोन करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथे आपल्याला आता 1 इंचावरती मार्क करून असा शेप देऊन घ्यायचा आहे गोल. तर मी गोल शेप देणार आहे ह्याच्यासाठी, या ब्लाऊजसाठी. असं डॉटेड लाईन काढायची आहे, म्हणजे जशी का आपल्या समजा कुठे गळा कुठे कमी जास्त झाला तर आपण त्याला शेप देऊन व्यवस्थित करू शकतो. इथे तुम्ही कुठला पण गळा घेऊ शकता, पानगळा, चौकोनी, नाहीतर पंचकोनी, असा तुम्ही इथे गळा घेऊ शकता. मी गोलच घेतला आहे. तर आता आपलं मुंड्याला शेप द्यायचा आहे आपल्याला. तर मुंड्याला शेप देताना पाठच्या मुंड्याचा आपण 1.25 इंचावरती. तर इथे आपण हे बघा 1.25 इंचावरती मी मार्क करते बॅक साईडचं मुंड्याचा. आणि फ्रंट साईडला 1.25 इंचावरती मार्क करते. तर इथे आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे, ह्या साईडचा आणि ह्या साईडचा. पण दोन्ही साईडचा आपल्याला असं मध्य काढून घ्यायचं आहे. असे आपल्याला 3 पॉईंट भेटत आहेत. त्या 3ही पॉईंटमध्ये आपण अशी डॉटेड लाईन देऊन शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि इथे आपल्याला असं सरळ येऊन इथे खालती जायचं आहे. 2 पॉईंट एवढं आपल्याला खालती जायचं आहे, म्हणजेच पावणे. आणि असं आपल्याला गोल आकार द्यायचं आहे. डॉटेड लाईन काढायची, जेणेकरून कसं आपल्याला असं शेप देण्यासाठी खूप मदत होते. तुम्ही करून बघा, तुम्हाला खूपच छान वाटेल. म्हणजे तुमचे शेप आहे ते वाकडे तिकडे होणार नाही, सरळ नाही. तसंच आपल्याला हा फ्रंट साईडचा मुंडा पण असाच डॉटेड लाईन देऊन आपल्याला व्यवस्थित इथे आकार देऊन घ्यायचा आहे.
इथे आपण शेप देऊन झाला आहे. असं व्यवस्थित द्यायचं आहे आपल्याला शेप. इकडनं फक्त एक लाईन एवढं आपल्याला आतमध्ये यायचं आहे, जास्त नाही यायचं. एक लाईन एवढं फक्त. तर आता आपण इथे योगपट्टीची मार्किंग करणार आहोत. तर माझी योगपट्टी आहे 2.5 इंच. तर मी 2.5 इंच आधी मार्क करून घेणार आहे. आणि इथे सरळ रेषा आखून घेणार आहे. आणि इथे 1.25 इंच एवढं इथे मार्क करून घेणार आहे. आणि इथे 2.5 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला शेप द्यायला खूप चांगलं होतं आहे. आपल्या योगपट्टीचा शेप पण आला. आता इथे आपल्याला 2.5 इंचावरती परत एक मार्क करायचं आहे, जिथे आपल्याला आपले टक्स टाकायचे. नाहीतर तुम्ही टक्स पॉईंट काढायचा आहे. म्हणजे तो कसा काढणार, छातीचा चौथा ब्लॉक प्लस अर्धा इंच करायचा आहे आणि तो मार्क करून तिथे नंतर लाईन आखून घ्यायची आहे सरळ. तर मी असं 2.5 इंच घेऊन केलं आहे. तुम्ही तसं पण करू शकता. तर आता आपल्याला छातीचा 10वा भाग काढायचा आहे. 38/10 करायचं आहे, 3.8 येणार. आणि तुम्हाला नाही समजत असेल 10वा पॉईंट, तर काय करायचं आहे आपल्याला, तर आता जी काही छाती असेल त्याच्यात आता 38 छाती आहे म्हणजे त्याच्यामध्ये पॉईंट द्यायचा आहे 3 आणि 8च्या मध्ये. मग आपल्याला 10वा छातीचा 10वा भाग भेटतो. तर तो कसा काढायचा तर मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर इथे आपलं 3.8 आलं आहे. तर इथे मी मार्क करून घेते 3.8 वरती. आणि इथे आपलं टक्स पॉईंट आहे तो पण मार्क करून घेते. म्हणजे 9.5 मध्ये अर्धा इंच ॲड करून 10 इंचावरती मार्क करायचं. आता इथे मी 2.5 इंचावरती मार्क केलं आहे. म्हणजे आपलं 3.8 आलं, तसंच आपल्याला इथे खालती पण 3.8 वरती मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर आपलं हे मधलं आलं आहे 1.25 इंच. तर आपला मधला भाग 1.25 इंचावरती आला आहे. तर पुढे मी 1.5 इंचावरती एक मार्क करणार आहे. 1.5 इंचावरती मार्क केलं आणि त्याच्यावरती मी 2 इंचावरती मार्क करणार आहे. मी 2 इंचावरती मार्क करून घेतलं आहे. तर आता आपल्याला इथे एक टक्स टाकून घ्यायचा आहे, जो मी 1.25 इंचावरती टाकणार आहे. आता आपला हे टक्स आहे तो मी 1.25 इंचाचा टाकणार आहे. आणि आपल्याला टक्स तयार करून घ्यायचं. आता जो ह्याचा पॉईंट आहे, हा बघा, हा आपला मध्य पॉईंट आहे ना, इथे आपल्याला अर्धा इंचावरती ते मार्क करून घ्यायचं आहे. आणि हा असा पॉईंट जॉईन करायचा आहे. जो आपला टक्सचा पॉईंट आहे ना तो आणि हा इथे हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित भेटले पाहिजेत. हा आणि हा इथे आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. दोन्ही पाव म्हणजे अर्धा इंचाचं. इथे पण तसंच पाव अर्धा इंच असं आपल्याला टक्स टाकायचे तिथे. आणि इथे काय करायचं आहे आपल्याला, तर हे बघा, इथे आपल्याला अर्धा इंच खालती असं मार्क करून घ्यायचं आहे. आणि इथे पण अर्धा इंचाचंच असं मार्जिन ठेवून इथे पाव इंचाचंच टक्स टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने असे 4 टक्सचं आपलं 4 टक्स झालेले आहेत. 1 2 3 4 असे 4 4 म्हणजे 4 मिनिट्स 4 टक्स. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे 2.5 इंच आहे, ते इथे 2.5 इंच ठेवून असं जो आपला टक्स टाकला त्याच्या कोणावरती ठेवून 2.5 इंच 8 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले कमरेचा चौथा भाग 8 इंचावरती. आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन.
हे बघा अशा पद्धतीने इथे वाढवायचं आहे आपल्याला. आणि इथे अर्धा इंच जे आपल्याला टक्समध्ये जाणार आहे तिकडे पाव अर्धा इंच, तर इकडे अर्धा इंच वाढवायचं. आणि हे आपल्याला इकडे टक्स जाणार आहे सव्वा एक म्हणजे 2.5 इंचाचा टक्स जाणार आहे. त्यासाठी इकडे आपल्याला इकडे वाढवून घ्यायचं आहे. तर हे बघा असं क्रॉस होणार आहे. तर अशा प्रकारे आपलं हे ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे. तर हे बघा आपला हा टक्स आहे तो इथे वाढवून येणार आहे. तर हे बघा इथे हा वाढलेला आहे आपला टक्स. तर आता आपण हे असं व्यवस्थित असं कट करून घेऊया. आपण आता दोन्ही पार्ट असे कट करून घ्यायचे. आपल्याला कट करताना जिथे आपलं जे मार्किंग केलं आहे त्या मार्किंगवरच आपल्याला कट करायचं. तर आता इकडे आपली ही योगपट्टी आहे ना ती एवढीच येणार आहे. आणि हे पाठीच्या भागाला जे जास्त आहे ते असं कट करून घ्यायचं आहे. पेपर ओपन करून बॅक साईड कट करून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये बघा आपण 1.5 इंच वाढवलेलं ना, त्यामुळे याच्यातनं अर्धा इंच आपल्याला कट करून टाकायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच कट करायचं आहे. इकडे मी कट करून घेते. हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट बघूया. तर फ्रंट पार्टचा आपण मुंडा आधी कट करून घेऊया. हा मुंडा आहे तर आपण कट करून घ्या फ्रंट साईडचा मुंडा. योगपट्टी कट करून घेऊया. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल त्यांच्यानी पण सबस्क्राईब करा. आपण नेक गळा कापून घेऊया. बघा आपण बॅक साईड फ्रंट साईड आणि योगपट्टी आपण कपड्यावरती वाढवणार आहोत. बाकी आपण काही वाढवायचं नाही आपल्याला. इथे हे बघा आपण याचा टक्स टाकला का ते आपली योगपट्टी इथे व्यवस्थित होणार आहे. आपण कंबरेमध्ये 1 इंच वाढवलेलं ना त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा आलेलं आहे. इथे जेव्हा आपण ब्लाऊज पीस कट करणार आहोत त्याच्यानंतर ते कट करून घ्यायचं. 1 इंच एक्स्ट्रा आहे ते. तर अशा पद्धतीने आपला हा 4 टक्सचा ब्लाऊज तयार झालेला आहे. हा आपण ॲज इट इज ठेवून आपला ब्लाऊज पीसवरती तुम्ही कट करू शकता. आपला फ्रंट साईड आहे, फ्रंट साईडचा पार्ट आहे. हे 38 साईजचं पेपर कटिंग आपला 4 टक्सचा ब्लाऊज कट करून झालेला आहे. तर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. ब्लाऊज पीस आपण कटिंग करणार आहोत त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे. माझा व्हिडिओ तो पण बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.